Hello, good afternoon, everyone. Today's talk is about prostate cancer because prostate cancer, this is a prostate cancer awareness month. So we are going to talk basically on prostate related diseases, mainly as I am an oncologist. So I am going to talk on uh, prostate cancer and some part of benign prostatic hyperplasia. As this talk is mainly for a general population, so I am going to talk basically on regarding prostate cancer symptoms, signs, what are the causes, how to treat, what are the investigation, what preventive measures we have taken, and I will talk basically on Marathi, so it will reach to the public very informatively. तर प्रोस्टेट ग्रंथी म्हणजे काय? तर प्रत्येक पुरुषाच्या मध्ये प्रोस्टेट ग्रंथी असतात, त्याला पू ग्रंथी असे आपण म्हणतो, आणि त्याच्यामध्ये बेसिकली तिचं लोकेशन जे असतं ते आपली जी लघवीची जी पिशवी असते किंवा मूत्रपिशवी जी असते त्याच्या बेसला म्हणजे त्याच्या खाली मुखाशी एक ग्रंथी असते, त्याला पू ग्रंथी किंवा प्रोस्टेट ग्रंथी असं म्हणतात. आणि त्याच्या ग्रंथीमधून युरेथ्रा म्हणजे रक्त लघवीच्या लघवीची जी नळी असते ती ह्या प्रोस्टेट ग्रंथीच्या मधून जात असते. त्यामुळे प्रोस्टेट ग्रंथीवर काहीही परिणाम जो होतो तर ते आपल्या लघवीमध्ये तो आपल्याला जाणवत असतो. प्रोस्टेट ग्रंथीचं कार्य काय? तर कार्य त्याचं असं आहे की आपल्या पुरुषांच्या शरीरामध्ये जे वीर्य तयार होतं बीजांडातून, तर त्या वीर्यामध्ये स्पर्म्स और जे शुक्राणू असतात त्यांच्यासाठी पोषक घटक तयार करण्याचं काम प्रोस्टेट ग्रंथी करत असतात. तर प्रोस्टेट ग्रंथीमध्ये जे प्रोस्टेटिक फ्लुइड सिक्रेट होतात तर ते सिमेन किंवा वीर्य जे असतं त्याचं प्रमाण ते वाढवत असतं, आणि वय जसं वाढत जातं तसं प्रोस्टेट ग्रंथीची साईज ही वाढत असते. वयाच्या 50 नंतर प्रोस्टेट ग्रंथीमध्ये वाढ होताना आपल्याला दिसते. मग ही वाढ झाल्यामुळे काय होणार? तर प्रोस्टेट ग्रंथी जेव्हा वाढ होते तेव्हा ही जी लघवीची नळी प्रोस्टेट ग्रंथीमधून जाते ती त्याला दाबायला लागते, आणि त्यामुळे त्याची लक्षणं त्याच्या रिलेटेड असतात. जेव्हा ती दाबायला लागते तेव्हा मग लघवी पूर्ण न होणं, लघवी थांबून येते, एकाच वेळेस पूर्ण लघवी न होणं, किंवा लघवी देताना प्रेशर द्यावं लागतं, सारखं रात्री लघवीला जावं लागतं. बऱ्याच वेळा एक वेळा जर लघवी पूर्ण होत नाही त्यामुळे मग सारख्या वेळा उठावं लागतं. कधी कधी लघवीतून रक्त जातं. तर ही लघवीची नळी दाबल्यामुळे हे सिम्पटम्स दिसत असतात. पण ही जी वाढ असते ती दोन प्रकारे असते. एक असते नियंत्रित वाढ, एक असते अनियंत्रित वाढ. तर नियंत्रित वाढ म्हणजे काय? तर ज्या नॉर्मल पेशी असतात प्रोस्टेटच्या त्याच वाढायला लागतात वयामुळे, आणि मग त्यामुळे त्याला म्हणतात बिनाइन प्रोस्टेटिक हायपरप्लेशिया, किंवा काही लोक त्याला म्हणतात BPH, बरोबर. आणि अनियंत्रित वाढ म्हणजे काय? जेव्हा कोणतेही शरीरामध्ये आपली प्रतिकारक शक्ती जेव्हा पेशींची अनियंत्रित वाढ होऊ देते किंवा प्रतिकारक शक्ती त्याला थांबवू शकत नाही अनियंत्रित वाढीला, तेव्हा त्याला आपण म्हणतो कॅन्सर. कारण त्याच्या ज्या पेशी ज्या असतात त्या कॅन्सरमध्ये रूपांतरित होतात, आणि त्यामुळे त्याला म्हणतात प्रोस्टेट कॅन्सर. दोघांचे सिम्पटम्स सारखेच असतात, पण प्रोस्टेट कॅन्सरमध्ये बऱ्याच वेळा पूर्ण लघवीची पिशवी दाबली जाते, आणि त्यामुळे ऑब्स्ट्रक्टिव्ह सिम्पटम म्हणजे सडनली तुम्हाला लघवी अचानक थांबून जाते, कधी कधी लघवीतून रक्त जातं, बऱ्याच वेळा असं होतं की पोटात दुखू शकतं. त्याचबरोबर जेव्हा हा कॅन्सरच्या पेशी शरीराच्या दुसऱ्या भागात जायला लागतात, म्हणजे समजा हाडांमध्ये गेलं तर हाडांचं दुखणं होतं, लिव्हरमध्ये गेलं तर पोटात दुखणं, हे सिम्पटम्स असू शकतात. तर ह्या गोष्टी होतात का? म्हणजे प्रोस्टेटची वाढ का होत असते? तर त्याची जर मेन कारणं तुम्ही बघाल तर अजून ठोस असे काही कारणं सापडलेली नाहीत, पण वयामुळे प्रोस्टेट ग्रंथीत वाढत असते. आणि ही वाढ का होते? तर आपल्या शरीरामध्ये जे हार्मोन्स सिक्रेट होतात, अँड्रोजन्स और टेस्टेस्टोरॉन, जे बीजांडातून सिक्रेट होतात, ते ह्या प्रोस्टेट ग्रंथीच्या वाढीसाठी कारणीभूत ठरत असतात. त्यामुळे जसं वय वाढत जातं तसं हे जे टेस्टेस्टोरॉन आहे ते प्रोस्टेट ग्रंथीमध्ये बदल करत असतात, आणि त्यामुळे प्रोस्टेटची वाढ होते. त्यामुळे एज हा सर्वात इम्पॉर्टंट फॅक्टर आहे. म्हणजे वयाच्या 50 नंतर तुम्हाला प्रोस्टेट कॅन्सर किंवा बिनाइन प्रोस्टेटिक हायपरप्लेजिया हे होण्याचे चान्सेस अधिक असतात.
त्याच्यानंतर फॅमिली हिस्ट्री, म्हणजे घरातले समजा मामा, काका, वडील, भाऊ यांनापैकी कोणाला जर असेल प्रोस्टेट कॅन्सर किंवा बिनाइन प्रोस्टेट हायपरप्लेशिया, तर तुम्हाला ती प्रोस्टेट वाढण्याची जी टेंडन्सी आहे ती अधिक दिसून येते. त्याचबरोबर एथिनिसिटी, म्हणजे आपल्या एशियन लोकांमध्ये प्रोस्टेटचे प्रमाण तुम्हाला कमी दिसेल, पण तेच तुम्ही जर अमेरिकन पॉप्युलेशनमध्ये किंवा आफ्रिकन पॉप्युलेशनमध्ये बघाल तर त्याच्यामध्ये तुम्ही त्याचं प्रमाण अधिक बघायला मिळेल ऑस्ट्रेलियन पॉप्युलेशनमध्ये. कारण ते एथिनिसिटी, म्हणजे त्याला आपण म्हणतो रेशियल काही वेळेस असते, काही वेळेस एथिनिसिटी असते, म्हणजे त्या भागामध्ये तुम्हाला ते प्रोस्टेटची लक्षणं अधिक दिसून येतात. त्याचबरोबर स्मोकिंग, त्याचबरोबर अल्कोहोल, त्याच्यावर स्थूलपणा, तर स्थूलपणा आणि डायबिटीस ही सगळी फॅक्टर्स जे आहेत ते कॉन्ट्रीब्यूट करतात प्रोस्टेटच्या वाढीसाठी. पण ठोस अशी काही कारणं सापडली नाहीत, म्हणजे म्हणजे रेड मीट किंवा स्मोक फिश किंवा मीठ खाल्ल्यामुळे, म्हणजे मांसाहार केल्यामुळे प्रोस्टेटची वाढ होतेच असं नाही. पण काही स्टडी आहेत त्यांनी ते पॉझिटिव्हली दाखवले, काही स्टडीनी दाखवले की त्याचा काही संबंध नाही आहे. पण महत्त्वाचं कारण म्हणजे एज रिलेटेड जे हार्मोन्स चेंजेस होतात, तर त्याच्यामुळेच हे आपल्याला मुख्यतः दिसून येतं. तर हे प्रोस्टेटची जेव्हा वाढ होत असते तेव्हा बेसिकली आपण कोणती लक्षणं दिसून येतात हे आपण बघितलं. पण याची आपण जर त्याला ओळखायचं असेल तर कसं ओळखणार? त्याचे निदान कसं करणार? तर एक डिजिटल रेक्टल एक्झामिनेशन, म्हणजे जेव्हा तुम्ही डॉक्टरांकडे जाता, जेव्हा तुम्हाला ही लक्षणं येतात आणि तुम्ही डॉक्टरांकडे जाता, तेव्हा डॉक्टर तुम्हाला पूर्ण हिस्ट्री विचारतात. कारण लघवीला होणारे प्रॉब्लेम हे फक्त प्रोस्टेटमुळेच असतात असं नाही. लघवीच्या पिशवीत काही प्रॉब्लेम असू शकतात, लघवीच्या नळीत प्रॉब्लेम असू शकतात, किडनीमध्ये प्रॉब्लेम असू शकतात. तर ही सर्व हिस्ट्री विचारल्यानंतर डॉक्टरना जी शंका येते की कशातून प्रॉब्लेम असेल, त्यानुसार ते तुम्हाला पुढचे इन्व्हेस्टिगेशन, क्लिनिकल एक्झामिनेशन, शारीरिक तपासणी ॲडवाईज करत असतात. तर डिजिटल रेक्टल एक्झामिनेशन म्हणजे काय? तर आपण बोटाच्या साहाय्याने गुरुद्वाराच्या मधून आपण प्रोस्टेट ग्रंथीची तपासणी करतो आणि प्रोस्टेट ग्रंथीची जी फील असतो हाताला, बोटाला, की ते एकदमच दगडासारखं जाड जेव्हा लागतं तेव्हा त्याच्यात प्रोस्टेट कॅन्सर असण्याची शक्यता असते, किंवा ती गरजेपेक्षा जास्त मोठी साईज लागते किंवा थोडी कडक लागते, त्यावेळेस ती बिनाइन प्रोस्टेटिक हायपरप्लेशिया असू शकते. त्यामुळे सर्वात महत्त्वाचं क्लिनिकल एक्झामिनेशन, किंवा ज्याला आपण म्हणतो डिजिटल रेक्टल एक्झामिनेशन, पर रेक्टल एक्झामिनेशन, की ज्याच्यामुळे प्रोस्टेटची झालेली अनियमित वाढ ही आपण ओळखू शकतो. त्यामुळे सर्वात महत्त्वाची स्टेप्स आहे, किंवा जेव्हा डॉक्टरांकडे तुम्ही जाता तेव्हा ते डिजिटल रेक्टल एक्झामिनेशन करतात. त्याच्यानंतर जो घटक येतो तो म्हणजे PSA, प्रोस्टेट स्पेसिफिक अँटीजन. तर प्रोस्टेट स्पेसिफिक अँटीजन म्हणजे काय? तर प्रोस्टेट ग्रंथीमधून हे एक द्रव्य सिक्रेट होतं, एक प्रकारचं प्रोटीन किंवा प्रथिनं ते असतात, की जे एक त्याचं मार्कर असतं की त्याच्यामध्ये काहीतरी ते अनियंत्रितता असते. सामान्य माणसांमध्ये याचं प्रमाण जे आहे ते 0.2 ते 2.4 नॅनोग्रॅम पर डेसिलिटर असं असतं. 0.4 to 2 नॅनोग्राम पर डेसिलिटर. जेव्हा ते 4च्या अधिक असतं त्यावेळेस आपण प्रोस्टेटमध्ये काहीतरी समस्या आहे असा अंदाज लावतो. मग ते BPH पण असू शकतं, प्रोस्टेटचे इन्फेक्शन पण असू शकतं, किंवा प्रोस्टेट कॅन्सर पण असू शकतो. तर मग आता हे कसं आपल्याला कळणार? तर मग त्याच्यासाठी आपण पुढच्या तपासण्या करतो. मग 2 प्रकारच्या तपासण्या असतात. एक अल्ट्रासाउंड असतं, एक ट्रान्सरेक्टल अल्ट्रासाउंड असतं. अल्ट्रासाउंड म्हणजे सोनोग्राफी. मग पोटाची आणि ओटी पोटाची आपण सोनोग्राफी करतो. त्यानुसार आपल्याला प्रोस्टेटची साईज कळून येते. त्याच्या आजूबाजूचे अवयवांमध्ये काही प्रोस्टेट ग्रंथीचे काही इन्फेक्शन पसरलेलं आहे का? आजार जर कॅन्सर आहे किंवा BPH आहे, हे आहे का? ते एक अंदाज त्याच्यातून येतो. पण त्याच्यापेक्षा महत्त्वाचं आहे की ट्रान्सरेक्टल अल्ट्रासाउंड जेव्हा आपण करतो, म्हणजे गुदद्वाराच्या जागी जेव्हा रेक्टल प्रोब, आपण अल्ट्रासाउंडची प्रोब जेव्हा टाकतो, तेव्हा आपल्याला एक व्यवस्थित अंदाज येतो की नक्कीच प्रोस्टेट ग्रंथीमध्ये किती बदल झालेले आहेत. जर एखाद्या एरियात कॅन्सर आहे, तो कोणत्या एरियात आहे, तो किती आजूबाजूच्या अवयवांमध्ये गेला आहे की नाही, त्याची साईज किती आहे, त्याचं व्हॉल्यूम किती आहे, त्याचा लघवीच्या नळीवर किती परिणाम झाला आहे, आजूबाजूच्या नसांमध्ये तो आहे का, त्याच्याबरोबर प्रोस्टेटमधून ते पेल्विक नोड्स किंवा आपल्या ओटीपोटामध्ये ज्या लिम्फ नोड्स असतात, तर त्या ग्रंथींमध्ये तो पोचला आहे का, त्याच्याबरोबर लघवीची पिशवी, संडासची जागा याच्यामध्ये तो आजार गेला आहे का, हे सगळं अंदाज एक आपल्याला सोनोग्राफी केल्याने येऊ शकतो. पण कन्फर्मेटरी काय आहे, की आपण कसं ते निदान करणार की हा इन्फेक्शन आहे, बिनाइन प्रोस्टेटिक हायपरप्लेजिया आहे, की हा कॅन्सर आहे? तर त्याच्यासाठी सर्वात महत्त्वाचं असतं बायोप्सी करणं. बायोप्सी म्हणजे काय? तर आपण तुकडा काढत असतो. मग ही जी प्रोस्टेट ग्लँड आहे त्याचा ट्रान्सरेक्टली, म्हणजे गुदद्वाराच्या जागून आपण प्रोब टाकल्यानंतर एक सुई टाकतो आणि त्यातून त्या ग्रंथी, आपण काही पेशी ह्यात बाहेर काढत असतो आणि मायक्रोस्कोप खाली, म्हणजे सूक्ष्मदर्शकाखाली त्या तपासत असतो आणि त्या पेशींचे जे गुणधर्म असतात त्यावरून आपल्याला कळत असतं की त्याच्यात कॅन्सरचे बदल झालेत, की ते नॉर्मल पेशींमध्ये फक्त नियंत्रित वाढ झाली आहे. तर ते BPH आहे की
प्रोस्टेट कॅन्सर आहे हे आपल्याला क्लिअर कट कळतं. मग त्याच्यात बऱ्याच गोष्टी असतात. म्हणजे जर कॅन्सर असेल तर मग त्याची ग्रेड किती आहे, त्याला आपण ग्लिसन स्कोर म्हणतो. मग त्याची ग्रेड किती आहे, त्याचं प्रमाण किती आहे, त्याच्यात काही हाय रिस्क फॅक्टर्स आहेत का, की ज्याच्यामध्ये आपल्याला बाकीच्या गोष्टींचे त्याची तीव्रता समजून येते. त्याचबरोबर PSA मध्ये जर आपल्याला कळलं की बाबा प्रोस्टेट स्पेसिफिक अँटिजेनची लेवल जी आहे ती 4 ते 10च्या दरम्यान असेल समजा, तर मग आपण बऱ्याच वेळा तो अर्ली स्टेज प्रोस्टेट कॅन्सर असू शकतो किंवा BPH सुद्धा असू शकतो. पण असं सुद्धा आहे की जेव्हा ॲडव्हान्स प्रोस्टेट कॅन्सर, जेव्हा प्रोस्टेट कॅन्सरची संबंध असेल तर 10च्या वर असण्याची शक्यता ही अधिक असते आणि 10च्या खाली असेल तर तो BPH सुद्धा असण्याची शक्यता अधिक असते. पण हे आवश्यक नाही आहे, कारण PSA अँटिजेन आपण स्क्रीनिंगसाठी देखील वापरतो आणि तो बऱ्याच वेळा नॉन स्पेसिफिक पण असतो. म्हणजे असं पण असेल की 4च्या खाली किंवा 10च्या खाली आपल्याला PSA सापडतो आणि तरी सुद्धा प्रोस्टेट कॅन्सर असू शकतो, किंवा 4 ते 10च्या मध्ये असेल आणि तो प्रोस्टेट कॅन्सर नसेल, ते फक्त इन्फेक्शन असेल. त्यामुळे PSA याच्यावरती नुसतं एकट्यावरती रिलायबल राहून चालत नाही. पण डेफिनेटली जेव्हापासून PSA आलंय तेव्हापासून कॅन्सर डिटेक्शन रेट आपल्या प्रोस्टेटचा हा अधिक वाढलाय, क्युअर रेट वाढलाय, सर्व्हायवल वाढलाय. त्यामुळे मॉर्टॅलिटी जी प्रोस्टेट कॅन्सरमुळे होत होती ती कमी झाली आहे. त्यामुळे PSA हा स्क्रीनिंगसाठी, फॉलोअपसाठी आणि ट्रीटमेंटच्या योग्य गायडिंगसाठी नक्कीच हेल्पफुल आहे. पण जेव्हा आपल्याला कळतं की हा प्रोस्टेट कॅन्सर आहे, आपण बायोप्सी केल्यानंतर, तर मग आपण त्याला थोड्या ॲडव्हान्स टेस्ट करणं गरजेचं असतं. म्हणजे जेणेकरून जसं MRI आहे, MRIमध्ये आपल्याला त्याच्यात अजून क्लिअर कट कळतं की त्याचं एक्सटेंट किती आहे, आजूबाजूचं नसांमध्ये तो गेला आहे का, आजूबाजूच्या रक्तवाहिन्यांना त्यांनी घेतलेला आहे का. कारण आपली पुढची जी उपचार पद्धती आहे ती MRIच्या रिपोर्टवर बऱ्याच वेळा अवलंबून असते. कारण आपल्याला त्याच्या MRI ही अशी टेक्निक आहे की ज्याच्यामध्ये आपल्याला बऱ्याच सॉफ्ट टिश्यू म्हणजे त्या आजूबाजूच्या अवयवांबद्दल आणि प्रोस्टेट ग्रंथीबद्दल एक संपूर्ण कल्पना येऊन जाते. जेव्हा कॅन्सर रिलेटेड ही ट्रीटमेंट असते, जर आपल्याला वाटलं की PSAचं प्रमाण हे अधिक आहे, MRI मध्ये आपल्याला ॲडव्हान्स डिसीज वाटतोय, मग बऱ्याच वेळा आपण असं बघतो की आपण PSMA स्कॅन करतो, ज्याला म्हणतात प्रोस्टेट स्पेसिफिक मेम्ब्रेन अँटिजन स्कॅन. म्हणजे जेव्हा ह्या प्रोस्टेट पेशी शरीराच्या बाजूच्या भागात जातात, तेव्हा आपण एक न्यूक्लिअर स्कॅन करतो, त्याला म्हणतात प्रोस्टेट स्पेसिफिक मेम्ब्रेन अँटिजन स्कॅन, की ज्याच्यात आपण एक इंजेक्शन देतो रेडिओ ॲक्टिव्ह मटेरियलचं, आणि तो जिथे जिथे प्रोस्टेटच्या पेशी जाऊन बसलेल्या आहेत तिथे तिथे जाऊन तो चिटकतो आणि तो CT स्कॅनवरती हायलाईट होतो आणि त्यामुळे आपल्याला तो प्रोस्टेटची स्टेज किती आहे ते आपल्याला कळण्यास मदत होते. पण जिथे PSMA स्कॅन नाहीये तिथे मग आपण बऱ्याच वेळा बोन स्कॅन किंवा मग CT स्कॅन सुद्धा ॲडवाइज करतो, की जेणेकरून तो हाडांमध्ये, यकृतामध्ये किंवा ग्रंथींमध्ये या कुठे कुठे गेलाय हे समजण्यासाठी मदत होत असते. तर त्यामुळे त्याची कन्फर्मेटरी टेस्ट जी आहे ती बायोप्सी आहे, की ज्याच्यावरून आपल्याला BPH आहे की प्रोस्टेट कॅन्सर हे कळत असतं. आणि त्याची स्टेजिंग करण्यासाठी PSMA, CT स्कॅन, MRI यांची गरज पडत असते. जेव्हा निदान होऊन जातं त्याच्यानंतर मग आता आलं ट्रीटमेंटची बाजू. तर ट्रीटमेंटमध्ये आपण BPH त्याची काय ट्रीटमेंट करतो, तो कॅन्सर नसतो, बरोबर. बऱ्याच वेळा ट्रीटमेंटची गरज नाही, आपण काही औषधं देतो, त्याला म्हणतात अल्फा ब्लॉकर्स, ओके, की जेणेकरून प्रोस्टेट जी प्रेस करत असते किंवा जी प्रोस्टेटची नियंत्रित वाढ जी चालली आहे पटापट ती थांबवण्यासाठी हे ब्लॉकर्स काम करतात आणि पेशंटला सिम्पटम्स रिलीव्ह होतात. पण कधी कधी हे गोळ्या देऊन सिम्पटम्स रिलीव्ह होत नाही, त्यामुळे मग आपल्याला TURP म्हणजे ट्रान्सयुरेथ्रल रिसेक्शन ऑफ अ प्रोस्टेट, म्हणजे लघवीच्या नळीतून आपण दुर्बीण टाकून काही तुकडा हा प्रोस्टेटचा काढत असतो की जो लघवीच्या नळीला प्रेस करत असतो आणि त्यामुळे ते सिम्पटम्स रिलीव्ह होतात, त्यामुळे त्याला म्हणतात TURP. तर काही वेळेस BPH असताना आपण प्रोस्टेट ग्लँड सुद्धा काढण्याचं ॲडवाइस केलेलं असतं, की जेव्हा त्याचं व्हॉल्यूम खूप जास्त मोठं असतं आणि पेशंट सिम्पटम रिलीव्ह होत नाही TURPने किंवा मल्टिपल TURP फेल झाले असतील, तर मग प्रोस्टेट ग्रंथी काढणं सुद्धा ॲडवाइस केलं जातं काही वेळेस. तर ही झाली BPHची ट्रीटमेंट. पण प्रोस्टेट कॅन्सर असेल तर काय ट्रीटमेंट आहे? तर प्रोस्टेट कॅन्सरची जी ट्रीटमेंट आहे त्याच्यात बऱ्याच गोष्टी कन्सिडर केल्या जातात. म्हणजे पेशंटचं वय किती आहे, पेशंटची पुढची लाईफ एक्सपेक्टन्सी किती आहे, पेशंटला काही कोमॉर्बिडिटीज म्हणजे त्याला डायबिटीज, ब्लड प्रेशर, दम्याचे आजार किंवा बाकी दुसरे काही ऑपरेशन्स पहिले झालेले आहेत का, या सगळ्या गोष्टींचा विचार केला जातो. पेशंटचे सिम्पटम्स किती आहेत, पेशंटची स्टेज किती आहे, या सगळ्या गोष्टींचा विचार करून ट्रीटमेंट केली जाते. आणि पहिल्या ज्या 3 स्टेज आहेत तोपर्यंत पेशंट पूर्णपणे बरा होतो आणि पेशंटचं जे सर्व्हायवल आहे ते 90% पेशंट हे 5 ते 10 वर्ष आरामात काढून जातात विदाऊट एनी सिम्पटम्स. त्यामुळे प्रोस्टेट कॅन्सरला आपण 3 स्टेजपर्यंत क्युरेबल म्हणतो. इव्हन 4थ्या स्टेजचे पेशंट सुद्धा आरामात जर योग्य ट्रीटमेंट मिळाली आणि ट्रीटमेंटला चांगला प्रतिसाद मिळाला तर ते सुद्धा व्यवस्थित 5 वर्ष काढून जातात. आणि हा ओल्ड एजचा डिसीज असतो. त्यामुळे पेशंटचे सर्व गोष्टींचा अंदाज घेऊनच डॉक्टर त्यांची ट्रीटमेंट करत असतात. म्हणजे फक्त प्रोस्टेट कॅन्सर ही मल्टीडिसिप्लिनरी अप्रोच असतो. मग त्याच्यामध्ये आपण युरोलॉजिस्ट असतात,
त्याच्यानंतर रेडिओलॉजिस्ट इन्व्हॉल्ड असतात, पॅथॉलॉजिस्ट इन्व्हॉल्ड असतात, रेडिएशन ऑन्कॉलॉजिस्ट इन्व्हॉल्ड असतात, मेडिकल ऑन्कॉलॉजी किमोथेरपीचे डॉक्टर इन्व्हॉल्ड असतात आणि हार्मोन थेरपी त्यांना देत असतो. या सगळ्या गोष्टी, या मल्टीडिसिप्लिनरी टीम पेशंटसाठी बेस्ट काय ट्रीटमेंट असेल, कमी त्रास न होता, कमी त्रास होऊन जास्तीत जास्त इफेक्ट होण्यासाठी त्यांना आपल्याला ट्रीटमेंट करायची असते. तर त्याच्यामध्ये ट्रीटमेंटमध्ये पहिली ट्रीटमेंट आहे सर्जरी. मग आता सर्जरी कोणती सर्जरी असते तर म्हणतात रॅडिकल प्रोस्टेक्टमी. मग त्याच्यात आपण काय करत असतो तर प्रोस्टेटच्या ग्रंथी ह्या आपण पूर्णपणे प्रोस्टेट ग्रंथी पूर्णपणे बाहेर काढत असतो. तर मग त्याचे अप्रोच असतात वेगवेगळे, म्हणजे कोणी लॅप्रोस्कोपी करतं, कोणी ओपन सर्जरी करत असतं. आजच्या काळात रोबोटिक सर्जरी करतात की ज्याच्यामुळे कॉम्प्लिकेशन रेट खूप कमी झाले, रक्तस्राव कमी होतो, पूर्णपणे तो काढता येतो, हॉस्पिटल चे ॲडमिशन दिवस कमी होतात, इन्फेक्शनचे रेट कमी असतात. तर त्यामुळे जे पेशंट युजली 60 पेक्षा कमी वय आहे, जे अर्ली स्टेज आहेत, जो आजार कुठेही बाजूला पसरलेला नाही आहे, तर अशा पेशंटमध्ये युजली आपण सर्जरी ॲडवाईज करत असतो. पण जर पेशंट सर्जरीला फिट नसेल किंवा विलिंग नॉट विलिंग फॉर सर्जरी असेल तर त्या पेशंटला आपण रेडिओथेरपी, रॅडिकल रेडिएशन सुद्धा देऊ शकतो. तर रॅडिकल रेडिएशन म्हणजे काय तर क्ष किरणं जी असतात त्याला आपण म्हणतो रेडिएशन ट्रीटमेंट. तर बाहेरून एक क्ष किरणं सोडली जातात आणि प्रोस्टेटची ज्या सेल्स आहेत तर त्यांना तिथेच त्यांची डेथ होऊन जाते. तर जसं सर्जरीमध्ये आपण प्रोस्टेट ग्लँड बाहेर काढतो तसंच रेडिएशनमध्ये त्या सेल्स आपण जागीच किल करत असतो की जेणेकरून नंतर बॉडीची इम्युनिटी त्या सेल्सला नष्ट करून टाकते. तर दोघांची रिझल्ट्स हे सेम आहेत, दोघांचेही काही प्लस मायनस पॉईंट्स आहेत. त्यामुळे मग पेशंटची फिटनेस, पेशंटचं एज, या सगळ्या गोष्टी करून आपण ट्रीटमेंट डिसाईड करत असतो. कारण स्टेज 1, स्टेज 2 पर्यंत आपण दोन्ही ऑप्शन्स आपल्याकडे असतात. जर सर्जरी केली तर बऱ्याच वेळा पेशंटला युरिनरी इनकॉन्टिन्यूस म्हणजे लघवीवरती कंट्रोल न राहणं किंवा इरेक्टाईल डिस्फंक्शन ज्याला आपण म्हणतो, संबंध करण्यात प्रॉब्लेम, ह्या गोष्टी असू शकतात किंवा इन्फेक्शनचा रेट असू शकतो. पण रोबोटिक सर्जरीमुळे हे बऱ्याच अंशी हे कमी झालेले आहेत. त्याचबरोबर रेडिएशनचा इफेक्ट सुद्धा सेम आहे, सर्वायवल सुद्धा सेम आहे, रिझल्ट सेम आहेत. मग आता रेडिएशन आपण कोणाला ॲडवाईस करतो? युजली ज्यांचं वय 60 पेक्षा जास्त आहे, त्यांना मल्टिपल कोमॉर्बिडिटीज आहेत, जे सर्जरीला कधी कधी विलिंग नाही आहेत किंवा आजारचं प्रमाण जास्त आहे की जे सर्जरीने आपण काढण्याची शक्यता आपल्याला वाटत नाही की ते आजार पूर्णपणे सर्जरी निघू शकतो. किंवा बऱ्याच वेळा असा आपल्याला अंदाज येतो MRI बघून की सर्जरी केल्यानंतर सुद्धा पेशंटला रेडिएशनची गरज लागू शकते. तर मग त्यावेळेस आपण पेशंटला डायरेक्टली रेडिएशन ॲडवाईस करतो की जेणेकरून त्याला 2 प्रकारचे ट्रीटमेंट न घेता एकाच ट्रीटमेंटने तो बरा होऊ शकतो, कारण दोघांची रिझल्ट सेम आहेत. तर रेडिएशन हे 2 एक्सटर्नल रेडिएशन असतं आणि इंटरनल रेडिएशन असतं. इंटरनल रेडिएशन म्हणजे ब्रॅकिथेरपी. तर ब्रॅकिथेरपी म्हणजे काय, आपण काही इंटरनल सीड्स आपण आतमध्ये टाकतो किंवा काही वेळेस इंटरनली सोर्स ऑफ रेडिएशन त्या ट्यूमरच्या ठिकाणी जातो, रेडिएशन देतो आणि परत येतो, त्याला इंटरस्टिशियल ब्रॅकिथेरपी म्हणतात. तर दोन्ही प्रकारे आपण रेडिएशनची ट्रीटमेंट त्यांना देऊ शकतो, एक्सटर्नली आणि इंटरनली. एक्सटर्नल रेडिएशन जे असतं ते साधारण 5 ते 6 आठवड्याचं असतं आणि इंटरनल रेडिएशन जे आहे ते साधारण 5 ते 7 दिवसाचं असतं किंवा काही वेळेस सीड्स जे टाकतो ते लॉंग टाईम पेशंटच्या इथे राहू शकतात. त्याचबरोबर आजच्या काळात SBRT, स्टिरियोटॅक्टिक बॉडी रेडिएशन, ही सुद्धा नवीन ट्रीटमेंट आलेली आहे की ज्यामध्ये अर्ली स्टेज 1चे जे प्रोस्टेट कॅन्सर आहेत की ज्याच्यामध्ये रिस्क फॅक्टर्स अतिशय कमी आहेत, त्यांच्यामध्ये आपण SBRT करू शकतो. SBRT म्हणजे काय तर जे 25 दिवसाचं रेडिएशन आहे आपण ते 5 दिवसात देतो. अल्टरनेट डे पेशंटला बोलवतो, रेडिएशन ट्रीटमेंट त्या ठिकाणी हाय डोस ऑफ रेडिएशन देतो आणि त्यांचे सुद्धा रिझल्ट्स जे आहेत ते सेम आहेत, त्यांचं सुद्धा सर्वायवल जे आहे ते सेम आहे. कॉम्प्लिकेशन रेट सुद्धा ऑलमोस्ट कमी, कारण पेशंटला 25 दिवस यावं लागत नाही, त्यामुळे कॉम्प्लिकेशन देखील कमी होतात, पेशंटचा कॉम्प्लायन्स चांगला असतो. हे झालं पहिल्या, दुसऱ्या आणि तिसऱ्या स्टेजसाठी. पण जेव्हा पेशंट ॲडव्हान्स स्टेजमध्ये येतो, म्हणजे जेव्हा आजार पेशंटचा पसरलेला असतो, म्हणजे समजा आजार बोन्समध्ये गेला आहे, मग त्या ठिकाणी आपण पेशंटला पूर्णपणे बरा नाही करू शकत. मग त्यावेळेस आपण काय करतो तर त्यावेळेस आपण पेशंटला फक्त पॅलेटिव्ह रेडिएशन देतो. पॅलेटिव्ह रेडिएशन म्हणजे काय तर फक्त पेन कमी करण्यासाठी जे रेडिएशन दिलं जातं त्याला पॅलेटिव्ह रेडिएशन. किंवा जर प्रोस्टेट ग्रंथी खूप वाढत असेल आणि सिम्पटम्स करत असेल, TRPने तो रिस्पॉन्स करत, त्यावेळेस पॅलेटिव्ह रेडिएशन आपण तिथे देतो. आजार जर जास्त पसरलेला असेल तर तेव्हा पेशंटला 2 ऑप्शन्स असतात. तर त्याच्यामध्ये एक असतो ऑप्शन असतो तो म्हणजे हार्मोन थेरपी आणि एक असते किमोथेरपी. तर जर पेशंटला लिव्हर, लंग्स या ठिकाणी आजार नसेल तर आपण युजली पेशंटला हार्मोन थेरपी ॲडवाईज करत असतो. कारण हा कॅन्सर कशामुळे होतो तर मी तुम्हाला सांगितलं की हार्मोन चेंजेसमुळे ग्रंथींमध्ये जे संप्रेरक स्रवण होतात त्याच्यामुळे हा कॅन्सर होत असतो आणि त्यामुळे हार्मोनच्या ट्रीटमेंटनी हे पेशंट खूप छान प्रकारे बरे होतात.
हार्मोनल थेरपी, ज्याला म्हणतात LHRH अॅनालॉग, किंवा बऱ्याच वेळा मेडिकल कॅस्ट्रेशन आणि सर्जिकल कॅस्ट्रेशन आम्ही त्याला म्हणतो. म्हणजे आपले जे बीजांड असतात त्यातून जे टेस्टेस्ट्रॉन, अँड्रोजन जे सिक्रेट होतात त्याच्यामुळे प्रोस्टेट ग्रंथी वाढत असते. त्यामुळे जर तुम्ही त्या दोन्ही टेस्टिकल्स, पेशंटचे जे बीजांड जे आहेत, ते अंडकोश जे आहेत ते काढून टाकले तर त्याच्यातून ते श्रवण होत नाही आणि प्रोस्टेट ग्रंथीची वाढ होत नाही. आणि जिथे कुठे पसरल्यात तिथून ते ज्या पेशी आहेत त्या हळूहळू त्यांना पोषक आहार न मिळाल्यामुळे त्या श्रिंक व्हायला लागतात, म्हणजे कमी व्हायला लागतात. त्यामुळे बीजांड म्हणजे अंडकोश पूर्णपणे काढून टाकणं किंवा इंजेक्शन्सच्या स्वरूपात किंवा गोळ्यांच्या स्वरूपात औषधं देऊन ते जे अँड्रोजन्स जात आहेत त्यांची ऍक्शन ब्लॉक करणं किंवा त्यांचं सिक्रिशन जे आहे ते कमी करणं, हे करून सुद्धा पेशंटचे सिम्पटम्स आणि आजार बरा होऊ शकतो. त्यामुळे हे 3 ते 4 प्रकारचे मॅनेजमेंट असतात. एक म्हणजे सर्जरी, दुसरं म्हणजे किमोथेरपी, रेडिएशन आणि हार्मोनल थेरपी. पण त्याचबरोबर सर्वात महत्त्वाचं मी लक्षात ठेवलं की जे पेशंट 75 ते 80 वर्षाच्या वरती आहेत त्यांना आपण ऍक्टिव्ह सर्व्हिलन्स किंवा ऑब्झर्वेशन, ह्या दोन्ही वेगळ्या गोष्टी आहेत, तर ह्यांचं सुद्धा आपण पेशंटला ॲडवाईज करत असतो की ऍक्टिव्ह सर्व्हिलन्स म्हणजे काय, पेशंटचा फॉलोअप करत राहतो आपण. आणि जर आपल्याला वाटलं की तो आजार वाढत चाललाय तर त्यावेळेस आपण पेशंट ट्रीटमेंट करत असतो. मग त्या PSA टेस्ट करतो, PSMA स्कॅन करतो आणि हे आपण आणि पेशंटचं रुटीन फॉलोअप घेत असतो रेग्युलर इंटरव्हल्सला. आणि जेव्हा वाटेल आपल्याला की बाबा आजार वाढतो त्यावेळेस आपण ट्रीटमेंट करतो. तर मग हा सुद्धा एक ऍक्टिव्ह सर्व्हिलन्स, हा एक विशेष ऑप्शन फक्त प्रोस्टेट कॅन्सरमध्ये आहे की ज्याच्यात आपण पेशंटला सांगतो की काही करू नका, आपण फक्त ऑब्झर्व करू आणि जेव्हा आजार वाढेल तेव्हा ट्रीटमेंट करू. कारण आपल्याला असं वाटत असतं की हा पेशंट 75 वर्षाचा, लाईफ एक्सपेक्टन्सी समजा अजून 5-1 वर्ष आहे तर पेशंट विदाऊट ट्रीटमेंट सुद्धा 5 वर्ष काढून जाईल. पण जर त्याच्यात लो रिस्क फॅक्टर्स असतील तर, म्हणजे PSAची व्हॅल्यू कमी आहे, त्याचं ग्लिसन स्कोअर कमी आहे, MRI मध्ये आपल्याला वाटतं की जास्त डिसीज नाही आहे, तर अशा पेशंटला आपण ऍक्टिव्ह सर्व्हिलन्स ऑप्शन देऊ शकतो. पण त्याचबरोबर समजा पेशंटला जास्त वय आहे आणि आजारही जास्त आहे, पण आपल्याला वाटतं लाईफ एक्सपेक्टन्सी कमी आहे पेशंटची, मग अशा वेळेस पेशंटला आपण ऑब्झर्वेशनचा देखील ऑप्शन देत असतो. आता हे सगळे आपण ट्रीटमेंट बघितल्या. पण मग आता ट्रीटमेंट समजा आता आपण होऊच नाही म्हणून काय करू शकतो का? प्रतिबंधात्मक उपाय काय करू शकतो? जसं मी तुम्हाला सांगितले कारणं काय आहेत, तर आपल्याला माहिती नाही, एज रिलेटेड कारणं आहेत. त्यामुळे मग 50शी नंतर आपण जर समजा 1 वर्षातून किंवा 2 वर्षातून PSA स्क्रीनिंग केली पाहिजे, की जेणेकरून आपण PSA जर टेस्ट केली तर PSA मध्ये होणारे चेंजेस आपण लवकर डिटेक्ट करू शकतो. त्याचबरोबर अल्ट्रासाउंड ॲब्डोमेन पेल्विस आपण 2 किंवा 3 वर्षातून ॲडवाईस करू शकतो. पण सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपली हेल्दी लाईफस्टाईल. जर आम्ही जसं सांगितलं स्थूलपणा सुद्धा एक प्रोस्टेट कॅन्सरचं किंवा BPHचं कारण असतं. त्यामुळे ॲक्टिव्हली एक्सरसाइज करणं हे सुद्धा महत्त्वाचं आहे, की तुमचा स्थूलपणा जर आपण टाळला किंवा स्थूलपणा आपण कमी केला तर ते सुद्धा आपण प्रोस्टेटच्या वाढीस आपण रोखू शकतो. त्याचबरोबर जे पेशंट्स अल्कोहोल किंवा स्मोकिंग करतात तर त्यांनी ते थांबवलं पाहिजे, जेणेकरून त्याचा दुष्परिणाम तुमच्या भविष्यात प्रोस्टेटचे जे दुष्परिणाम आपण भोगतो ते आपण टाळू शकतो. आणि आपल्या आहारामध्ये चांगल्या प्रकारचे फ्रुट्स, व्हेजिटेबल्स हे असले पाहिजे. आता जर डाएट जर मला काही ॲडवाईस करायची असेल या पेशंटचं, तर मी काय सांगतो की युजली टोमॅटो जे आहे आपलं त्याच्यामध्ये लायपोजन असतं. तर जे अँटीऑक्सिडंट्स जे आहे तर ते प्रोस्टेटची वाढ आपण थांबवतो. जे पेशंट BPH किंवा प्रोस्टेट कॅन्सरचे आहेत त्यांना आपण सांगतो की बाबा तुम्ही युजली टोमॅटो घ्या किंवा लसूण, हे असे पदार्थ घ्या की जेणेकरून जे अँटीऑक्सिडंट ज्याच्यात घटक आहेत जे प्रोस्टेटची वाढ थांबवतील किंवा प्रोस्टेटची वाढ होऊ देणार नाही. पण त्याचबरोबर जे कॉलीफ्लॉवर आहे, ज्याला आपण क्रुसिफरस व्हेजिटेबल्स म्हणतो, कॉलीफ्लॉवर, त्याच्यानंतर कोबी, त्याच्यानंतर ग्रीन लिफी व्हेजिटेबल्स, ह्या गोष्टी तुम्ही खाल्ल्या पाहिजेत. त्याच्याबरोबर जे हायड्रेशन चांगलं ठेवलं पाहिजे. म्हणजे याच्यामध्ये कलिंगड आहे, वॉटरमेलन, मोसंबी ज्यूस, संत्री ज्यूस, ज्याच्यामध्ये व्हिटॅमिन C आहे, विच इज अँटी कॅन्सरस, अँटीऑक्सिडंट्स ऑल्सो, सो विच इज ऑल्सो हेल्पफुल फॉर यू. सो जर प्रोस्टेट कॅन्सर आणि बिनाइन प्रोस्टेटिक हायपरप्लेजिया याच्यासाठी सर्वात महत्त्वाचं काय तर योग्य वेळेस स्क्रीनिंग करणं, सिम्पटम्स असल्यानंतर डॉक्टरांकडे जाणं आणि आपली हेल्दी डाएट, अवॉइड स्मोकिंग, अवॉइड अल्कोहोल. आणि हा पूर्ण क्युरेबल डिसीज आहे. सो इट इज नथिंग लाईक, मी तर त्याला असं म्हटलं की दिस इज वन ऑफ द कॅन्सर विच इज हॅज अ व्हेरी हायर क्युअर रेट, हायर सर्वायवल रेट. सो वी नीड नॉट टू वरी अबाउट इट. म्हणजे इट इज क्युरेबल ॲट स्टेज 3 ऑल्सो. इव्हन स्टेज 4 पेशंट इफ टेक ट्रीटमेंट प्रॉपरली आपण त्यांना चांगलं आयुष्य देऊ शकतो आणि त्याच्या सर्व स्टेजेसला आपण पूर्णपणे कंट्रोलमध्ये ठेवू शकतो. तर we are happy to talk with all of you regarding this prostate cancer awareness month, and if you have any doubt you can ask me. I'm always available at Jupiter Hospital. Thank you so much. Leave